शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. आता टिश्यू कल्चर बर्मा जातीचं सागवान हे जे रोप आहे हे आडणीला आपण अशा प्रकारे बाहेर ठेवलेलं आहे, बघू शकतोय. आता ही शेतकरी बंधूंना रोपं दिल्यानंतर ही टिश्यू कल्चर रोप म्हटलं तर हे फास्ट वाढत असतं. आता ह्याला जो फुटवा असा येत असतो खोडाला, कारण हे रोप टिश्यू कल्चर असल्यामुळं फास्ट ग्रोथ मिळत असते. तर शेतकरी बंधूंनी रोपं दिल्यानंतर असा फुटवा जर आपल्या रोपाला असेल तर फुटवा काढायचा आहे आणि जो खोड घासायचा आहे. असं बघू शकतोय, असं खोड घासल्यामुळं झाडाला परत फुटवा येत नाही. पूर्ण डोळे मोडलं पाहिजेत. प्रत्येक रोप लावते वेळी खड्ड्यामध्ये असं घासल्यानंतरच रोप लावायचं आहे. आता हे टिश्यू कल्चर बर्मा सागवान जे आहे 6 महिन्यात 12 ते 15 फूट, एका वर्षात 20 ते 22 फूट, 2 वर्षात उंची पूर्ण होते आणि आपल्याला 8 ते 10 वर्षामध्ये झाड सरळ वाढतं, उत्पादन घेता येतं. आपल्याला 10व्या वर्षी सरासरी एका झाडाला 3.5 ते पावणे 4 फूट गोलाई आणि 35 ते 40 फूट उंची हे जे टिश्यू कल्चर सागवानचं वैशिष्ट्य आहे. बांधाला जर लावलं तर आपण 6-6 फुटाला लावायचं. प्लॉट केला तर आपण 10 बाय 10 वरती लावायचं. अशा प्रकारचे टिश्यू कल्चर बर्मा सागवान आज दिनांक 11 डिसेंबर 2025ला श्री चौधरी साहेब दिंडोरीसाठी वाघाड म्हणून गाव आहे ह्यासाठी लोडिंग चाललेलं आहे. सरांनी आता केशर आंबा, त्याचबरोबर रक्तचंदन, टिश्यू कल्चर सागवान, मोहगणी अशी सर्व रोपं घेतलेली आहेत. तर ही जी रोपं आहेत टिश्यू कल्चर बर्मा सागवान म्हटलं तर सरळ वाढ, त्याचबरोबर आपल्याला कमी पाण्यामध्ये 6 महिन्यात 12 ते 15 फूट, एका वर्षात 20 ते 22 फूट, 2 वर्षात उंची पूर्ण होते, 9 ते 10 वर्षात तोडायला येतं. जाडगे साहेब, हो जाडगे साहेब टाकलं का? तर हे टिश्यू कल्चर बर्मा सागवान जर बघितलं तर आपण शेताच्या बांधावरती कंपाऊंडपेक्षा सरळ वाढणार आणि आपल्याला 10 वर्षामध्ये तयार होणारं बर्मा सागवान जे चॉकलेटी आहे, झाज बांधणीसाठी, ट्रकच्या बॉडीसाठी, फर्निचरसाठी वापर केला जातो. तर अशा प्रकारचे टिश्यू कल्चर बर्मा सागवान चौधरी साहेबांचं लोडिंग चाललेलं आहे. महाराष्ट्रात आपली जवळजवळ ही जी 5000 हेक्टरवरती लागवड आहे आणि बर्मा जाती सागवान असल्यामुळं याला फांदी नसते आणि आपल्याला उत्पादन चांगलं मिळते. ज्या बोटी 12-12, 24 तास पाण्यात राहतात, पाण्याचा मारा लागला तर लाकूड खराब होत नाही, हे बर्मा सागवान म्हणायचं. त्याचबरोबर आपण ह्या सागवानचा उपयोग ट्रकच्या बॉडीसाठी, फर्निचरसाठी, त्याचबरोबर सागवान बसणं ज्या वस्तू बनवल्या जातात, बर्मा सागवान म्हटलं तर आज बाजारामध्ये 3 ते 3.5 रुपये घनफूट आहे आणि शेतकरी बंधूंना लावल्यानंतर 10 वर्षात चांगलं उत्पादन देणारं. मेन म्हणजे याला फांदी नसते, सरळ वाढतं. सोटभर प्रकारची मुळे 12 महिने लागवड करता येते. कमी पाण्यामध्ये झाड वाढतं आणि सरासरी आपल्याला 10व्या वर्षी एका झाडापासून 15 ते 18 घनफूट लाकूड मिळतं. आज याचा बाजार जो आहे, बाजारभाव आपल्याला 3 ते 3.5 हजार रुपये घनफूट आहे.